कधी कधी आपल्या आयुष्यात येणारे अडथळे हे आपल्याला थांबवण्यासाठी आलेले नसतात. कदाचित ते आपल्याला योग्य मार्गाकडे नेण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे जेव्हा पण आयुष्यामध्ये अडचणी येतील त्यावेळेला तिथेच न थांबता किंवा माझ्याच आयुष्यात सगळे प्रॉब्लेम्स का असा विचार न करता नवीन कुठला मार्ग दिसतोय का किंवा इथे एखादं वळण तर नाही ना याचा विचार नक्की करा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आपण पाहत आहोत TCS IBPS पॅटर्नचे यापूर्वी जे पेपर झालेले आहेत, बेसिकली 2022 मध्ये झालेले ज्या पण एक्झाम आहेत त्याच्यामधले क्वेश्चन्स जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी खूप जास्त हेल्पफुल ठरतील. रिसेंटली तुम्हाला माहिती आहे पशुसंवर्धनची ॲड आलेली आहे, त्यासोबतच एक्साईजची सुद्धा ॲड आलेली आहे आणि त्याची तयारी विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणावरती करत आहेत. जागा किती आहेत आणि मग माझ्यासाठी जागा आहे का, माझ्या जिल्ह्यामध्ये कमीच जागा आहेत, या सगळ्या वादात पडाल तर तुम्ही अजूनही आहात तिथेच राहाल. तुम्हाला काय करायचं आहे की तुमची तयारी करायची 100% द्यायचं आहे. जे मुलं अभ्यास करतात आणि सिलेक्ट होतात त्यांच्या यादीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करणं, कष्ट घेणं हे गरजेचं आहे. आणि त्या एक्झामसुद्धा म्हणजे पशुसंवर्धन असेल किंवा आता एक्साईजची ॲड आलेली आहे किंवा येणारी सरळ सेवा असेल किंवा इतर ज्या पण तलाठी भरती असेल, या सगळ्या ॲड एका पाठोपाठ एक यायला लागतील. महानगरपालिकेच्या बऱ्याचशा जाहिराती येत आहेत, जिल्हा परिषदेची भरती लवकरच होईल. या सगळ्या एक्झामसाठी TCS आणि IBPSचे पॅटर्न, त्याचे जे क्वेश्चनचे फॉर्मॅट आहेत ते तुम्हाला माहिती असणं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आपण हा एक उपक्रम घेऊन आलो आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही TCS आणि IBPSचे PYQ जे आहेत ते अभ्यासत आहात आणि त्याच्यातून खूप क्वेश्चन ॲज इट इज रिपीट होत आहेत किंवा काही क्वेश्चन हे आधी आलेल्या प्रश्नांमधूनच रिफ्लेक्ट होत आहेत. सो आपण यापूर्वी काही पार्ट्स जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, कारण यापूर्वीच्या पार्टमध्ये मी बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केलेल्या आहेत. आज आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत. त्यापूर्वी आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे तलाठी भरतीसाठी डेली चॅलेंजेस जे आहेत किंवा स्टडी टार्गेट जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिले जातात, ज्याचं नाव आहे वॉरियर ऑफिसर. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर तुम्ही अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. त्यासोबतच तिथे तुम्हाला बाकी एक्झाम्सच्या अपडेटसुद्धा मिळतील. आता आजचं जर लेक्चर आपण पाहिलं तर आज आपण अगेन मराठीचे क्वेश्चन्स घेणार आहोत. तुमच्यापैकी बरेच जण मला रिक्वेस्ट करतायत की मॅम इंग्लिशचे क्वेश्चन घ्या, तर मी इंग्लिशचे ऑलरेडी 2 पार्ट जे आहेत ते अपलोड केलेले आहेत आणि याच्यानंतर सुद्धा करेन. सुरुवातीला आत्ता थोडं 2 दिवसाचा ब्रेक घ्यावा लागेल मला, बाकी काही कामं असल्यामुळे, पण त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करू. त्यावेळेला इंग्लिशचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न जो आहे तो समासावरती विचारला आणि जसं यापूर्वीच्या पार्टमधून तुमच्या लक्षात आलंच असेल की समास हा एक फेवरेट टॉपिक झालेला आहे TCS IBPSचा. प्रयोग हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. काळ आहेत महत्त्वाचं, म्हणजे जे काही वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आहे हा एक महत्त्वाचा टॉपिक झालेला आहे. त्यासोबतच कर्ता, कर्म आणि क्रियापद याच्यावरती खूप प्रश्न विचारलेत. मग इथे जो प्रश्न विचारलाय, कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे. आता तुम्हाला समास तर विचारलाय पण त्याचा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे असं विचारलंय. म्हणजे एखादा सामासिक शब्द देऊन त्याचा विग्रह किंवा तो कोणत्या प्रकारातील आहे असं न विचारता समासाचं नाव दिलं आणि तो कोणत्या समासाचा उपप्रकार आहे विचारलं. मग इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन आहे द्वंद्व समास, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास आणि बहुव्रीही समास. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर कर्मधारय जो आहे तो तत्पुरुष समासाचा प्रकार आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. कर्मधारय समासाचा जर आपण विचार केला तर कर्मधारय समासामध्ये काय असतं, अर्थात तत्पुरुषचा पण दुसरा एक उपप्रकार आहे, तो म्हणजे समानाधिकार. समानाधिकार आणि याच्यामध्ये आपल्याला कर्मधारय समास जो आहे तो पाहायला मिळतो. समानाधिकार तत्पुरुष समासामध्ये काय असतं तर इथे विग्रह करताना दोन्ही जी पदं आहेत, दोन्ही असणारी जी पदं आहेत ती समान विभक्तीमध्ये किंवा सारख्या विभक्तीमध्येच असतात, म्हणजे त्यांना सारख्या विभक्तीचेच प्रत्यय असतात. आता कर्मधारयाचा जर विचार केला तर इथे दोन्ही जी पदं असतात ती प्रथमा विभक्तीत असतात. कुठल्या विभक्तीत असतात? प्रथमामध्ये. आपण कशाबद्दल बोलत आहोत? कर्मधारय समासाबद्दल. प्रथमा विभक्तीमध्ये दोन्ही पदं असतील आणि याच्यामध्ये या दोन्ही पदांचा संबंध जो आहे तो कसा असतो? विशेषण आणि विशेष्य. विशेषण आणि विशेष्य याबद्दल मी यापूर्वी सुद्धा बोललेले आहे तुमच्यासोबत. ठीक आहे. कर्मधारय समास यापूर्वी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मग याच्यामध्ये जर आपण काही उदाहरणं पाहायची म्हटलं तर एक उदाहरण आहे रक्तचंदन. रक्तचंदन म्हणजे काय? रक्तासारखे चंदन. त्याच्यानंतर महाराज, महान असा राजा,
त्यानंतर पितांबर, पिवळे असे वस्त्र. पितांबर जे आहे ना ते 2 समासांमध्ये येतं, त्याच्यापैकी कर्मधारय सुद्धा एक आहे. त्यानंतर महादेव, महान असा देव. ही सगळी उदाहरणं कशाची आहेत? कर्मधारय समासाची आहेत. मग जर आपण तत्पुरुष समासाचे इतर काही प्रकार जे आहेत ते जर पाहिले, थोडक्यात आपण समजूनच घ्यायचं म्हटलं तर मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करते. तत्पुरुष समासामध्ये आपल्याला तत्पुरुष समासाचे काही प्रमुख प्रकार पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिला येतो व्याधिकरण, व्याधिकरण, आणि दुसरा आहे समानाधिकरण, समानाधिकरण. याच्यामध्ये व्याधिकरण मध्ये विभक्ती तत्पुरुष आहे, विभक्ती तत्पुरुष. त्यानंतर अलूक तत्पुरुष आहे, अलूक तत्पुरुष आहे. त्याच्यानंतर उपपद तत्पुरुष आहे, उपपद. त्याच्यानंतर नळ तत्पुरुष आहे. त्याच्यानंतर मध्यम पदलोपी आहे, मध्यम पदलोपी आहे. आणि मध्यम पदलोपीमध्ये बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत जिथे की मधल्या पदांचा लोप होतो. ज्यावेळेला आपण समास करतो 2 शब्दांचा त्यावेळेला मध्ये अनेक पद असतात, त्याचा लोप होतो. विग्रह करताना ती मधली पदं आपल्याला पाहायला मिळतात. समानाधिकरण मध्ये जर आपण विचार केला तर कर्मधारय आहे महत्वाचा प्रकार, कर्मधारय. आणि कर्मधारयचे जर आपण पाहिले तर विशेषण पूर्वपद आहे, विशेषण उपपद आहे, विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद, विशेषण उभयपद आहे. त्यानंतर उपमान पूर्वपद आहे, त्यानंतर रूपक आहे. आणि एक महत्वाचा कर्मधारयचा जो उपप्रकार आहे तो आहे द्विगु, द्विगु समास, ज्याच्यावरती आयोगाने TCS IBPS ने खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यालाच आपण द्विगुलाच काय म्हणतो? संख्या पूर्वपद. काय म्हणतो आपण? संख्या पूर्वपद असं म्हणतो आपण कशाला? द्विगु समासालाच. आणि याच्यावरती खूप प्रश्न झालेले आहेत. मग कर्मधारयचे आपण उदाहरणं तर पाहिलेली आहेत. आणि कर्मधारय कुठे आहे? तत्पुरुष मध्ये आहे. द्वंद्वचा विचार केला तर द्वंद्व समासामध्ये आपण पाहतो की दोन्ही पदं जी आहेत ती महत्वाची असतात, दोन्ही पदं जी आहेत ती महत्वाची असतात. कशामध्ये? द्वंद्व समासामध्ये. अव्ययी भाव मध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम पद जे असतं ते प्रधान असतं. अव्ययी भाव मध्ये प्रथम पद प्रधान आहे किंवा महत्वाचं आहे. आणि इथे पहिलं पद जे असतं ते काय असतं? जनरली क्रिया विशेषण असतं, क्रिया विशेषण. याच्यामध्ये मग स्थळ असेल, काळ असेल, रीत असेल असे शब्द जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात अव्ययी भाव मध्ये. आणि बहुव्रीही मध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला? तर इथे दोन्ही पदं गौण असतात, दोन्ही पदं गौण असतील, तिसराच पदाचा बोध होतो. आणि ते तिसरं पद जे म्हणजे तिसराच घटक आपल्या समोर येतो. 2 शब्द एकत्र आले असतील तर त्या 2 शब्दांपैकी आपल्या काहीच डोळ्यासमोर येत नाही. तिसराच पद जे आहे किंवा तिसराच घटक जो आहे तो आपल्याला इमॅजिन होतो, आपल्या डोळ्यासमोर येतो. त्याला म्हटलं जातं बहुव्रीही. जसं की वक्रतुंड. आता वक्र आणि तुंड हे 2 शब्द आहेत, वक्र आणि तुंड किंवा वक्रतोंड. ठीक आहे. तर आपल्याला वक्र किंवा तुंड हे दोन्ही शब्द आपल्या डोळ्यासमोर नाही येत. आपल्या डोळ्यासमोर काय येतं? गणपती. आपल्या डोळ्यासमोर काय येतं? गणपती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं. पुढचा प्रश्न आहे, उद्या मी यावेळी घरी जेवत असेन. उद्या मी यावेळी घरी जेवत असेन या वाक्यातील काळ ओळखा. आता काळ ओळखाचे खूप सगळे प्रश्न यापूर्वी पण झालेत. अगेन तुम्हाला प्रश्न विचारलाय. अपूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भूतकाळ. लक्षात घ्या, इथे भविष्यकाळ, इथे भविष्यकाळ. असेन वरून तुमच्या एवढं लक्षात आलं की भविष्यकाळाचं वाक्य आहे, पण ते पूर्णचं आहे, अपूर्णचं आहे, चालूचं आहे की रीतीचं आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. वर्तमान काळ तर नाहीये, भूतकाळ तर नाहीये. मग आता उद्या मी घरी यावेळेला जेवत असेन म्हणजे माझी जेवण्याची क्रिया जी आहे ती कशी असेल? सुरू असेल, सुरू असेल. ती पूर्ण झालेली असेल का? नाही. किंवा ती अशी कायमस्वरूपी चालणारी क्रिया आहे का? नाही. सुरू असेल म्हणजेच अपूर्ण असेल, म्हणजेच याला आपण अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ असं सुद्धा म्हणतो. पर्याय क्रमांक 1 असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पूर्ण भविष्यकाळाचा विचार जर आपण केला तर काय येईल मग? मी जेवण केलेले किंवा केले असेल, असेल कंप्लीट झालेलं असेल तर ते पूर्ण भविष्यकाळामध्ये जाईल. पुढचा प्रश्न आहे, प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता खूप सगळे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द विचारलेत, पण सोपेवाले विचारलेत, फार अवघडवाले विचारलेले नाही आहेत आपल्याला अजून तरी. मग प्रतिगामीचं काय असतं? अनुयायी, चिरकालीन, पुरोगामी की देशद्रोही? तर याचं असतं पुरोगामी. प्रतिगामी, पुरोगामी. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, अनुयायी आहे पहिला शब्द. अनुयायीचा विरुद्धार्थी शब्द काय येतो? पुढारी. म्हणजे एखादा पुढारी असतो ज्याला आपण नेता असं म्हणतो,
आणि त्याचं अनुकरण करणारे किंवा त्याला फॉलो करणारे जे इतर लोक असतात त्यांना आपण काय म्हणतो, अनुयायी म्हणतो. चिरकालीन, चिरकालीन, चिरकालीन म्हणजे काय, जे खूप कालावधीसाठी टिकतं, खूप वर्षांसाठी, खूप कालावधीसाठी टिकणारं. आणि याच्या विरुद्ध काय असेल मग, अल्पकालीन, अल्पकालीन म्हणजे जे की काही कालावधीसाठीच टिकेल. त्याच्यानंतर आहे देशद्रोही, देशद्रोही चौथा पर्याय आहे. देशद्रोहीच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल, देशभक्त. काय असेल, देशभक्त, देशभक्त आणि देशद्रोही. पुढचा प्रश्न पाहूयात. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ ओळखा. अगेन तुम्हाला काळ ओळखावरती प्रश्न आहे. आता वाचत होता पर्याय काय आहेत, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, साधा भूतकाळ, रीती वर्तमान काळ. बघा मगाच्या प्रश्नामध्ये जसं आपण पाहिलं सेम तसंच हे दोन ऑप्शन तर आपले कट होते, कारण होता आहे तर वर्तमान काळातलं तर वाक्य नाही आहे, भूतकाळातलं आहे पण ते अपूर्ण आहे की साधा भूतकाळ आहे. आता तो मुलगा पुस्तक वाचत होता हे काय येईल, त्याचं वाचण्याची क्रिया सुरू होती. वाचण्याची क्रिया जी आहे ती त्याची सुरू होती. ती कंप्लीट झाली होती का, नाही. किंवा केवळ त्याची माहिती दिली आहे का, नाही. वाचत होता म्हणून हा कसा आहे, अपूर्ण भूतकाळ. कसा आहे, अपूर्ण भूतकाळ. पर्याय क्रमांक 1 असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. जर आपण असं म्हटलं की तो पुस्तक वाचत आहे तर मग त्याची वाचण्याची क्रिया जी आहे ती सुरू आहे, मग तिथे आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हटलं असतं. वाचलेले आहे, सॉरी वाचत आहे, वाचून झालेले आहे, वाचले आहे, एक मिनिट, वाचले आहे, त्याने पुस्तक वाचले आहे, आत्ताच वाचलेलं आहे त्याने पुस्तक, तर मग तो पूर्ण वर्तमान काळ झाला असता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आता हा पण सोपा आहे. अनास्था, अर्थपूर्ण, अपकीर्ती, अज्ञानी. खूप इझी आहे. कीर्ती, अपकीर्ती, कीर्ती, अपकीर्ती. आस्था, अनास्था. आस्थाचा विरुद्धार्थी काय असतो शब्द, अनास्था. त्यानंतर अर्थपूर्ण, अर्थपूर्णला विरुद्धार्थी काय येईल, निरर्थक. ज्याला अर्थ नाहीये ते निरर्थक आणि ज्याला अर्थ आहे ते अर्थपूर्ण झालं. त्याच्यानंतर अज्ञानी, अज्ञानीचा विरुद्धार्थी शब्द येईल ज्ञानी, ज्ञानी, अज्ञानी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनात आनंद होतो. कर्णाची उदारता पाहिली आणि कर्णाचं शौर्य, सॉरी अभिमन्यूचं शौर्य पाहिलं की मनाला आनंद होतो. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम काय असतं, ज्याला आपण धर्मवाचक नाम असं सुद्धा म्हणतो. भाववाचकलाच आपण काय म्हणतो, धर्मवाचक नाम. याच्यामध्ये जनरली काय केलेलं असतं की अशा वस्तू ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याची आपण चव घेऊ शकत नाही, ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणजे तो केवळ भाव असतो, किंवा आपण असं म्हणूयात की त्या वस्तूचे किंवा कल्पनेने मांडलेले जे काही गुण असतील किंवा त्याची अवस्था असेल किंवा कृती असेल एखादी, तर त्याला आपण काय म्हणतो, भाववाचक, भाववाचक नाम असं आपण त्याला म्हणतो. मग आता इथे जर आपण पाहिलं तर कर्ण, अभिमन्यू ही तर विशेष नामं आहेत कारण ती त्या व्यक्तीला दिलेली आहेत. उदारता आणि शौर्य, उदारता आणि शौर्य हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. कर्ण आणि अभिमन्यू विशेष नामं आहेत, आत्ताच पाहिलं आपण. शौर्य ठीक आहे, भाववाचक नामे पण कर्ण नाहीये. अभिमन्यू विशेष नाम आहे. उदारता आणि शौर्य, उदारता आणि शौर्य जे आहेत ती काय आहेत, भाववाचक नामं आहेत. भाववाचक नामावरती प्रश्न येतात आणि मुलं बऱ्याचदा कन्फ्यूज पण होतात, तर ते थोडंसं समजून घ्या की जे काही बऱ्याचदा म्हणजे इतर जी नामं आहेत किंवा विशेषणं आहेत त्यांना सुद्धा काही प्रत्यय लागतात आणि त्याच्यापासून भाववाचक नामं तयार होतात. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या 2 वाक्यांचे अचूक मिश्र वाक्य कोणते आहे. आता इथे तुम्हाला मिश्र वाक्य विचारले. आपण ज्यावेळेला अभ्यासतो उभयान्वयी अव्यय किंवा आपण वाक्यांचे प्रकार अभ्यासताना आपण संयुक्त वाक्य अभ्यासतो आणि मिश्र वाक्य अभ्यासतो. त्याच्यापूर्वी आपण केवल वाक्य अभ्यासतो, ज्याच्याबद्दल मी काल परवाच बोलले. केवल वाक्य काय असेल, एकच उद्देश असेल, एकच विधेय असेल, एकच कर्ता आहे, एकच क्रियापद आहे, एकच सेंटेन्स आहे, ते असेल केवल वाक्य. संयुक्त वाक्य काय असतं, जे प्रधानत्व बोधक किंवा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली जी वाक्य असतात ती संयुक्त वाक्य असतात. आणि गौणत्व सूचक, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली जी वाक्य असतात ती मिश्र वाक्य असतात. मग इथे काय म्हटलंय, उद्या दुकान उघडेल, मी कपडे घेईन, या 2 वाक्यांपासून आपल्याला मिश्र वाक्य बनवायचंय.
उद्या दुकान उघडले कारण मी कपडे घेईन. एकतर म्हणजे इथे कारण वापरले आणि दुसरं गोष्ट म्हणजे उघडले कारण मी कपडे घेईन, हे वाक्याचा अर्थ पण नाही लागत आहे, म्हणजे वाक्याची रचना चुकीची आहे. उद्या दुकान उघडले तर मी कपडे घेईन. ज्यावेळेला आपण जर तर मध्ये बोलत असतो किंवा जे ते असे ज्यावेळेला शब्द येतात, अशा शब्दांनी ज्यावेळेला दोन वाक्य जोडली जातात त्यावेळेला आपण त्यांना काय म्हणतो? मिश्र वाक्य म्हणतो. जर तर संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. उद्या दुकान उघडले अथवा मी कपडे घेईन. आता एकतर इथे पण चुकीचं आहे. अथवा वा विकल्प बोधक जे आहे ते प्रधानत्व सूचक मध्ये जातं, संयुक्त वाक्यामध्ये जातं. दुकान उघडले परंतु मी कपडे घेईन, वाक्याची रचना तिन्ही ठिकाणी चुकीची आहे. पण इथे जर आपण विचार केला तर परंतु जे आहे ते न्यूनत्व बोधक मध्ये जातं, न्यूनत्व बोधक. आणि न्यूनत्व बोधक कुठे येतं? संयुक्त वाक्यामध्ये. प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येतं. इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, तर ते पण कन्फ्युजन थोडक्यात सांगते. एक लक्षात ठेवायचं की सविनय परी, सविनय परी प्रधान, सविनय परी प्रधान म्हणजे काय? समुच्चय बोधक, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय प्रधानत्व बोधक मध्ये जातील. प्रधानत्व बोधक कुठे वापरली जातात? संयुक्त वाक्यामध्ये वापरली जातात. त्यानंतर विकल्प बोधक, विकल्प बोधक. त्यानंतर न्यूनत्व बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. हे जे चार प्रकार आहेत ते कुठले आहेत? प्रधानत्व सूचक मधले आहेत, प्रधानत्व सूचक मधले आहेत. आणि संयुक्त वाक्यामध्ये आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचाच वापर करतो. हे का सांगितलं? कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन काय होतं ना, प्रधानत्व सूचक मध्ये कुठले कुठले येतात आणि गौणत्व सूचक मध्ये कुठले येतात. जसे की तिकडे कारण बोधक आहे, स्वरूप बोधक आहे, उद्देश बोधक आहे. मग तिकडचे जे आहेत आणि संकेत बोधक आहेत, तिकडे कुठले कुठले आहेत? स्वरूप बोधक, त्याच्यानंतर उद्देश बोधक, त्याच्यानंतर कारण आणि संकेतार्थी, संकेतार्थी. मग होतं काय ना की न्यूनत्व बोधक गौणत्व सूचक कुठले आणि प्रधानत्व सूचक कुठले, इथे थोडंसं कन्फ्युजन होतं. तर ते कन्फ्युजन होऊ नये असं जर वाटत असेल तर सविनय परी प्रधान असं लक्षात ठेवलं की तुमच्या प्रधानत्व सूचक मधले चार प्रकार लक्षात राहतात आणि त्याच्यावरून संयुक्त वाक्य लक्षात राहतं. आणि मग जे उरलेले चार आहेत ते ऑटोमॅटिकली कुठे जातात? गौणत्व सूचक मध्ये आणि मिश्र वाक्यामध्ये. हे काय चाललंय जर काही कळत नसेल तर उभयान्वयी अव्यय हा मराठी व्याकरण मधला टॉपिक अभ्यासा. आणि हे जे आहे आपल्या वाक्यांचे प्रकार जे आहेत, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, ते पण एकदा अभ्यासा. तुमचं कन्फ्युजन होऊ नये एक्झामच्या वेळेला, लक्षात राहावं म्हणून फक्त ट्रिक सांगितली. पुढे जर आपण पाहिलं, सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे? आता सासवा कशाचा आहे? ससा, ससा, ससे असतं. सून, सुना, कालच पाहिलं ना, सूनचं सुना. सासरा, सासरे. सासू, सासवा, सासू, सासवा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न अगेन इंटरेस्टिंग आहे आणि याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं मागे. कारण दुसरा प्रश्न म्हणजे वेगळा प्रश्न विचारलेला पण आपण हेच डिस्कस केलं होतं. म्हणजे तिथे ऑप्शन होतं एक, तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? आता तुम्हाला टोपण नावं विचारलेली आहेत आणि ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. टोपण नावं जी आहेत ती मी आज थोडीशी तुम्हाला दुसरी पण सांगते, माझ्याकडे आहेत. एक सेकंड. इथे आपण आधी या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. राम गणेश गडकरी जे आहेत त्यांनी कुठल्या नावाने लेखन केलेलं आहे? गोविंदाग्रज, गोविंदाग्रज. राम गणेश गडकरी जे आहेत त्यांनी कुठल्या नावाने लेखन केलेलं आहे? तर गोविंदाग्रज या नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं, कवी अनिल जे आहेत ते कोण आहेत? आत्माराम रावजी देशपांडे, आत्माराम रावजी देशपांडे. केशवसूत कोण आहेत? आधुनिक मराठी कवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले. यांच्यावरती 2-3 वेळा प्रश्न झालाय, करेक्ट. आणि बालकवी कोण आहेत? त्र्यंबक बापूजी ठोंबरे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे कोण आहेत? बालकवी आहेत. एक सेकंड मी सांगते तुम्हाला. आता आपण काय करूयात हे लक्षात ठेवा आधी. गोविंदाग्रज कोण आहेत? राम गणेश गडकरी आहेत. कवी अनिल कोण आहेत?
आत्माराम रावजी देशपांडे आहेत. केशवसूत कोण आहेत? कृष्णाजी केशव दामले. आणि बालकवी कोण आहेत? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. हे तुमच्याकडे लिहिलेलं असायला पाहिजे. आता इतर जर काही आपण टोपण नावं पाहिली तर म्हणजे ॲक्च्युली लेखकांची पण सांगते आणि इतर जे आहेत जे की विचारले जाऊ शकतात ते जर आपण पाहिलं तर एक आहे अज्ञातवासी. अज्ञातवासी. अज्ञातवासी कोण आहेत? दिनकर गंगाधर केळकर. दिनकर गंगाधर केळकर लिहून ठेवा तुमच्याकडे. मी इथे सांगते, मला सर्वांची नावं लिहिणं शक्य नाही आहे इथे. ठीक आहे, दिनकर गंगाधर केळकर. त्यानंतर केशव कुमार कोण आहेत? केशव कुमार हे सगळ्यांना माहितीच असायला पाहिजे. प्र के अत्रे म्हणजे कोण? प्रल्हाद केशव अत्रे. त्याच्यानंतर गोविंदाग्रज रामगणेश गडकरी यांनाच दुसरं एक नाव आहे ते म्हणजे बाळकराम. गोविंदाग्रज यांनाच काय म्हटलं जातं? बाळकराम. ही दोन्ही नावं लक्षात ठेवा. त्यानंतर कवी बी. बी म्हणून कुठले कवी आहेत? तुम्ही बऱ्याचदा यांच्या कविता म्हणजे आपण शाळेत असताना अभ्यासलेल्या आहेत. कवी बी जे आहेत ते आहेत नारायण मुरलीधर गुप्ते. नारायण मुरलीधर गुप्ते हे कोण आहेत? कवी बी आहेत. त्याच्यानंतर रानकवी. रानकवी आहेत नाधो महानोर. नाधो महानोर. त्याच्यानंतर साहित्य सम्राट. साहित्य सम्राट. साहित्य सम्राट कोण आहेत? न.चि. केळकर. न.चि. केळकर हे कोण आहेत? साहित्य सम्राट आहेत. त्यानंतर मराठीचे जॉन्सन विष्णुशास्त्री चिपळूणकर. कुसुमाग्रज. कुसुमाग्रज माहितीच असायला पाहिजे तुम्हाला. वि.वा. शिरवाडकर. वि.वा. शिरवाडकर. ठीक आहे, खूप सगळी नावं आहेत. हवं तर मी तुम्हाला टेलिग्रामला पाठवून देईल. आपला टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. तिथे मी तुम्हाला ही जी लिस्ट आहे ती पाठवून देईन. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मेधावी म्हणजे काय? मेधावी म्हणजे डॅश डॅश. ऑप्शन काय आहेत? गुणवंत, बलवंत, प्रज्ञावंत, पुण्यवंत. मेधावी म्हणजे काय असतं? प्रज्ञावंत. मेधावीचा समानार्थी शब्द काय येतो? प्रज्ञावंत. उत्तर दिलेलं जे आहे त्यांनी ते प्रज्ञावंत आहे. हे जे प्रश्न आहेत ते कुठले घेतोय आपण? म्हाडाचे प्रश्न आहेत शिफ्ट 2 चे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण पाहिला, सभेत पत्रके वाटली गेली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? आता ज्यावेळेला आपण सभेत पत्रके वाटली गेली असं म्हणतो तर आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये कर्ता नाहीच आहे, त्याच्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य असणारच नाहीये. ठीक आहे, इथे तुम्हाला फक्त मग कर्मणीचं एकच दिसतंय, शक्य कर्मणी. पण शक्य कर्मणीमध्ये आपल्याला शक्य कर्मणीची रचना अशी नसते, त्याच्यामुळे हे शक्य कर्मणीचं नाही इतकं तर तुम्हाला कळायला पाहिजे. मग आता आपण जर पाहिलं सभेत पत्रके वाटली गेली, इथे जर आपण पाहिलं तर या वाक्यामध्ये कर्म आहे. कुठलं आहे? वाटली जाणारी कोण आहेत? वाटण्याची क्रिया कोणावरती घडलेली आहे? पत्रकांवरती. आता इथे कर्ता दिलेला नाहीये, पण आपण तो कर्ता आहे असं जर मानलं, म्हणजे कोणाकडून वाटली गेली, समजा आपण आपल्या पुस्तकामध्ये जसं दिलंय तसं जर आपण इमॅजिन केलं की मुलांकडून सभेत पत्रके वाटली गेली, तर इथे कर्ता कोण झाला? मुले झाली. म्हणजे इथे कर्ता आहे पण कर्त्याला प्रत्यय लागतोय कडून, त्याच्यामुळे कर्तरी प्रयोगाची म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये हे वाक्य आपण म्हणू शकत नाही की हे केवळ कर्तरीचं आहे, कारण कर्त्याला प्रत्यय लागतोय. कर्म पण आहे आणि कर्माला इथे काय आहे? प्रत्यय नाहीये, त्याच्यामुळे हे कर्मणी प्रयोगाची छटा दाखवते. मग हे जे वाक्य आहे इथे कर्ता जो आहे तो दर्शवण्यात आलेला नाहीये, किंवा आपण असं म्हणूयात की तो लपलेला कर्ता थोडक्यात आपल्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर. म्हणून हे अशी जी वाक्य असतात ती कुठली असतात? कर्म कर्तरी प्रयोगाची असतात. कर्म कर्तरी प्रयोगाची असतात. यालाच तुम्ही इंग्लिशमधून म्हणजे आपण पॅसिव्ह व्हॉइसचा जो विचार करतो तर तो प्रकार जो इकडे आलेला आहे तर त्याला कर्म कर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. विदुषी मागे झालंय ना, तुम्हाला सांगितलं होतं विदेशी, विद्वान, विद्यार्थी, विदूषक. विदुषीचं पुल्लिंगी रूप काय येतं? विद्वान. विदुषीचं पुल्लिंगी रूप काय येतं? विद्वान. विद्वानचं विदुषी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आज भारतीय संघ खूप चांगला खेळला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात अचूक रूपांतर कोणते असेल? आता उद्गारार्थी विचारले,
जसं मागे पण एकदा आपण पाहिलेलं की एकच ऑप्शन होता जिथे उद्गारार्थी दिलेलं होतं, इथे पण तसंच आहे. किती चांगला खेळला आज भारतीय संघ. दुसरं विधान काय, भारतीय संघ आज खूप चांगला खेळला का. का हे आहे प्रश्नचिन्ह प्रश्नार्थक वाक्य. भारतीय संघ किती चांगला खेळला आज, प्रश्नचिन्ह दिले त्यामुळे हे चुकीचंच आहे. भारतीय संघ खूपच चांगला खेळला, साधं साधं विधान आहे. उद्गारार्थी म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, त्याने घराजवळ गाडी उभी केली, या वाक्यातील कर्म सांगा. कर्ता कर्म क्रियापद फेवरेट झाले ओळखायला विचारलं जातं. आता उभी करणारा कोण आहे, तो त्याने उभी केलेली आहे. उभी करण्याची क्रिया कोणावरती घडलेली आहे, गाडीवरती घडलेली आहे. मग कर्म कोण असेल, गाडी. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, धवलकीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. अव्ययी भाव, द्विगु समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास. आता इथे लक्षात घ्या, धवलकीर्ती इथे जर आपण याचा विग्रह केला तर धवल अशी कीर्ती, दोन्ही जी पदं आहेत धवल आणि कीर्ती ही दोन्ही कशी आहेत, एक तर प्रथमेत आहेत. इथे धवल हे विशेषण आहे, कीर्ती विशेष्य आहे. असं आपण कुठे वर्णन पाहिलं होतं, पहिल्याच प्रश्नामध्ये आपण एक्सप्लेनेशन पाहिलं होतं. हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. अव्ययी भावमध्ये पहिलं पद प्रधान असतं. द्विगु समासामध्ये आपण पाहिलं कर्मधारयचाच प्रकार आहे, मात्र द्विगु समासामध्ये पहिलं जे पद आहे ते संख्या विशेषण असतं आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं प्रमुख असतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द रावा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. बऱ्याचदा काय होतं ना, इथे रावा पाहिलं, चला इथे पोपट पाहिलं, अरे रावा म्हणजे पोपट माहितीये, करून टाका उत्तर. असं नाही करायचं. इकडे खाली नाही दिले, तिथे पण तसं असू शकतं. टेट एक्झामला मुलांना जो काही म्हणजे मेन प्रॉब्लेम होता, इव्हन मॅथ्स रिझनिंगमध्ये पण सांगते मी तुम्हाला, ज्यावेळेला IBPSचा पेपर तुम्ही देताय, इव्हन TCSचा सुद्धा, IBPS आणि TCS मध्ये एक बेसिक डिफरन्स काय आहे माहिती आहे. IBPS काय करते की ठराविकच टॉपिक आहेत, समजा 5 ते 6 टॉपिक आहेत, हेच टॉपिक फोकस करेल आणि मॅक्झिमम क्वेश्चन याच्यावरती विचारेल. TCS काय करत आहे, म्हणजे मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत सांगते, हे मॅक्झिमम टॉपिक कव्हर करते, म्हणजे जास्तीत जास्त जेवढे सिलेबसमध्ये आहेत ते टॉपिक घेईल आणि त्याच्यावरती प्रश्न विचारेल. हा मेन डिफरन्स आहे TCS IBPS मध्ये. सध्या जेवढे क्वेश्चन पेपर झालेले आहेत, म्हणजे जेवढे एक्झाम झाले त्याच्यावरून जो काही अंदाज आलाय त्याच्यानुसार. मग इथे ज्यावेळेला तुम्ही स्क्रीनवरती प्रश्न सोडवत असता, जर तुम्हाला असं एवढंच दिसलं आणि हे खाली दिसलं की तुम्हाला म्हणजे लक्षात नाही येत तिथं, ठीक आहे, आणि तिथे कन्फ्युजन होतं, तर ते होऊ नये असं वाटत असेल तर ठिकाणावर ठेवायचं फक्त. पुढीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही. रावा म्हणजे काय असतं, पोपट. पोपटालाच आपण राघू असं म्हणतो, त्यालाच आपण शुक असं सुद्धा म्हणतो. शुक, पोपट, राघू, रावा हे कसले आहेत, समानार्थी शब्द आहेत. पल्लव हा शब्द जो आहे तो कशाशी संबंधित आहे, पालवी. म्हणजे पालवी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन हे पान किंवा पर्ण किंवा दल किंवा पत्र हे जे शब्द आहेत ते पल्लवचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे, पल्लव म्हणजे पान, पर्ण किंवा पत्र असेल किंवा दल, याच्यासाठी समानार्थी शब्द आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 शब्द, पर्याय क्रमांक 4 जो आहे तो बरोबर उत्तर असेल, कारण तो रावाचा समानार्थी शब्द नाहीये. पुढचा प्रश्न आहे, आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा. आसवे, आशा नाही, आसरा नाही, आस नाही, आसू. आसू, आसवे. सॉरी, इथे एक वचन अनेक वचन आहे, हे असं चिन्ह नाही असायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा. आता व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य ज्या वेळेला येतं ना, त्यावेळेला आपल्या बोलीभाषेला आपल्याला थोडं बाजूला ठेवावं लागतं. जी मायबोली आहे किंवा आपली जी बोलीभाषा आहे ती बाजूला ठेवावी लागते. आपल्याला जी काही मराठी आहे, प्रमाण मांडलेले शब्द आहेत ते इथे माहिती असणं आवश्यक असतं. धर्मशाळेपुढे आमचे क्षेत्रोपाध्ये उभे होते. क्षेत्रोपाध्ये, धर्मशाळेपुढे आमचे क्षेत्रोपाध्ये उभे होते. धर्मशाळेपुढे आमचे पद्धे उभे होते. आणि क्षेत्रापाध्य लगेच उच्चारावरूनच लक्षात येते की करेक्ट शब्द काय आहे, क्षेत्रोपाध्ये. क्षेत्रोपाध्ये पर्याय क्रमांक 2 असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. असे शब्द, असे प्रश्न काळजीपूर्वक पाहायचे. उकार, वेलांटी, काना मात्रा थोडंसं इकडे इकडे केलेलं असतं आणि आपण घाईघाईमध्ये ऑप्शन वाचला की उत्तर द्यायला जातो, तसं करायचं नाही. पुढचा प्रश्न आहे,
त्यांनी भाऊजईला पत्रातून सर्व वृत्त कळवले. कंसातील शब्दाचे पुल्लिंगी रूप शोधा. आता भाऊजई हा शब्द दिलेला आहे कंसामध्ये आणि याचं तुम्हाला विचारले पुल्लिंगी रूप कोणतं. सासऱ्याला असेल का नाही, कारण सासरा कोणाचं पुल्लिंगी रूप येईल, सासूचं येईल. नवऱ्याला येईल का नाही, कारण नवऱ्याचं स्त्रीलिंगी काय येईल, बायको. भावाला येईल का, येस, भावाची बायको कोण असते, भाऊच आहे. आणि वहिनीला येईल का, नाही, वहिनी दादा, वहिनी दादा. ठीक आहे, त्याच्यामुळे भाऊ भाऊजई. पर्याय क्रमांक 3. आता इथे तुम्हाला पुल्लिंगी ओळखायला सांगितलं, त्यामुळे वहिनी तर ऑप्शन असेल तसं तुमचा एलिमिनेट होतच आहे. पुढचा प्रश्न, अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग सांगा. अशोक पतंग उडवतो. एक तर आता सरळ सरळ जर पाहिलं वर्तमान काळातलं वाक्य आहे. काही गोष्टी लक्षात घ्या. वर्तमान काळ आहे, कर्ता आहे अशोक, अशोकला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणजे हे कर्तरीतलंच आहे, एवढं तर कळलं. आता शोधायचंय सकर्मक आहे की अकर्मक आहे. भावे तर नाही, कर्मणी तर नाही. अशोकने पतंग उडवला. उडवणारा कोण आहे, अशोक. अशोक पतंग उडवतो असं वाक्य आहे. आपण कर्मणीमध्ये गेलो तर ते अशोकने पतंग उडवला. आता जर आपण पाहिलं तर उडवण्याची क्रिया कोणावरती घडते, पतंगावरती. कर्म आहे, येस, कर्म आहे म्हटल्यानंतर हे सकर्मक कर्तरी प्रयोग असं येतं. ठीक आहे, हेच वाक्य जर तुम्हाला भूतकाळामध्ये दिलं तर मात्र ते वेगळ्या याच्यामध्ये जाईल, वेगळ्या प्रयोगामध्ये जाईल. पुढचा प्रश्न आता पुढचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला याच्यावरचे आहेत, पॅसेजवरचे आहेत. आता मी तुम्हाला आधी पण सांगितले पॅसेजवरचे प्रश्न जे आहेत आपण इथे सरावासाठी घेतोय, म्हणून मी पूर्ण पॅसेज वाचते. कारण बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की मी पॅसेज का वाचत आहे. पॅसेज वाचण्याचं कारण काय आहे, तर तुम्हाला आणखी जे काही नव्याने शब्द पॅसेजमध्ये आलेले असतात ते माहिती व्हावेत, ते तुमच्या परिचयाचे व्हावेत. ज्यावेळेला तुम्ही एक्झाममध्ये सोडवताय प्रश्न वाचा, समजून घ्या, त्याचं उत्तर फक्त लाईनमध्ये जाऊन फाइंड आउट करा. पूर्ण पॅसेज वाचत बसायची गरज नाही. पण आपली जी नेहमीची पद्धत आहे त्याच्यानुसार आधी आपण प्रश्न वाचून घेणार आहोत. गव्हाची कणसे यासाठी या उत्तरात कोणत्या शब्दाचा उपयोग केला आहे. भाकरी पोळी नसणारे. घास वस्तात लोंब्या, वस्तात तर असणार आणि घास आणि लोंब्या दोन आपण ऑप्शन ठेवले. गोतात आणणे, सरळ सरळ माहिती. गोतात आणणे म्हणजे सावध करणे असतं का नाही, अंतर राखणे असतं का नाही, तृप्त असणे असतं का नाही, अडचणीत टाकणे. या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला इथल्या इथेच मिळून जाते. अष्टोप्रहर कोणत्या प्रकारचा समास आहे, हे तुम्हाला पॅसेजमध्ये दिलं असेल का की हे या समासाचं उदाहरण आहे, नाही. इथे बुद्धी वापरायचे. अष्टोप्रहर, प्रहर, अष्ट आणि प्रहर, पहिलं पद जे आहे ते संख्या विशेषण आहे. ज्यावेळेला पहिलं पद संख्या विशेषण असतं त्यावेळेला त्याला आपण कुठल्या समासामध्ये टाकतो, द्विगु समास. पॅसेजमध्ये सुद्धा TCS IBPS द्विगु समासाला घेऊन येते, म्हणजे विचार करा की द्विगु समास किती महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न होता तीक्ष्ण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. चलाख, धारदार, कर्कश, सुरेल. आता इथे तुम्ही थोडेसे गोंधळू शकता. तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण एखादी वस्तू असणं या दोन्हीमध्ये फरक आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर द्यायला घाई नाही करायची. उकिरडा म्हणजे काय, आता इथे चौथा ऑप्शन जो आहे तो माझ्याकडून कट झालाय. मनुष्य वस्तीने, स्वयंपाकघरने, माशांची पाटी नाही. काय असतं, केर कचरा टाकण्याची जागा. केर कचरा टाकण्याची जागा म्हणजे असतो उकिरडा. त्यामुळे याचं पण उत्तर तुम्हाला डायरेक्ट सापडतं. तर बाकीच्या प्रश्नांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर पॅसेज समजून घेऊयात. अगदी लहानपणीच काऊचिऊची ओळख आपल्याला होते. भाताचा मऊ घास भरवताना आई त्यांचंच नाव घेते. भाताचा मऊ घास, इथे लक्षात घ्या, तिथे तुम्ही गव्हाच्या बाबतीत कन्फ्युजन होईल म्हणून मी सांगितलं होतं. हा चिऊचा, हा काऊचा बोलायला यायला लागले की पहिली गोष्ट सांगता येते ती म्हणजे एक होती चिमणी, एक होता कावळा. हा कावळा मोठा वस्ताद पक्षी आहे. माणसाच्या जवळपास राहूनही तो अंतर राखून असतो. इतर पाखरं बेसावध आढळतील पण कावळा अष्टोप्रहर सावध बुद्धीने वागतो. त्याला फसवून गोतात आणणं ही जवळजवळ अशक्य गोष्ट आहे. पोट भरणं ही कावळ्याच्या हिशेबी अगदी सोपी गोष्ट आहे. त्याला काहीही चालतं. अमुक एक वस्तू टाकाऊ आहे असं त्याला कधी वाटतच नाही. उकिरड्यावर पडलेला उंदीर तो खुशीने उचलून घेऊन जातो. डोक्यावर माशांनी भरलेली पोटी घेऊन गडबडीने चाललेल्या कोळीणीच्या पाठीतला मासा वरच्यावर पळवतो. उघड्या खिडकीतून स्वयंपाकघरात शिरून भाकरी पोळी लांबवतो. ही चोरी आहे, ही लाज त्याला बिलकुल नसते. मनुष्य वस्तीच्या आसपास राहून कावळा लबाडीने अन्न मिळवतो, तसा बाहेर रानात भटकूनही मिळवतो. मिरच्यांच्या पिकात शिरून कोवळ्या मिरच्या खा, मक्याच्या कणसावर ताव मार, गव्हाच्या लोंब्या ओरबाड, ज्वारीची कणसं ओरबाड असं त्याचं चालू असतं. शिजलेलं अन्न पाहिजे असा चवचालपणा नाही, वाळलेला शिधाही चालतो. शाकाहारच पाहिजे असा सोवळेपणा नाही, मांस मच्छरही चालतं.
ओलं वाळलं खाऊन तो तृप्त असतो. जंगलात शिकारीला गेल्यावर या कावळ्यांचा फार उपयोग होतो. वाघासारखं जनावर बाहेर पडलेलं पाहिलं की तीक्ष्ण नजरेचा कावळा आरडाओरडा करतो. जनावरांची हालचाल शिकाराला कळते. आता हा पॅसेज आहे. आपले जर प्रश्न आपण पाहिले, इथे तुम्हाला तीक्ष्ण शब्द दिसलेला होता, इथे गव्हाच्या लोंब्या दिसलेल्या आहेत, उकिरडा आपण पाहिलेला आहे, आपण शोधत होतो उत्तर. आता आपले जर प्रश्न पाहिले, तीक्ष्ण इथे काय आहे, तीक्ष्ण म्हणजे धारदार, याचा अर्थ काय दिलेला आहे, तीक्ष्णचा समानार्थी शब्द इथे कुठला आहे, धारदार. चलाख नाही, कर्कश नाही, सुरेल नाही. तर इथे थोडीशी काळजी घ्यायची. उकिरडा म्हणजे काय, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, कचरा टाकण्याची जी जागा असते ती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, अष्टोप्रहारचा आपण आत्ताच पाहिलं की द्विगु समास आहे. आणि गव्हाची कणसे, याच्यासाठी गव्हाच्या लोंब्या पाहिला आपण, गोत्यात आणणे याच्यासाठी अडचणीत टाकणे हे सुद्धा पाहिलं आपण. सो पॅसेजची जी उत्तरं होती ती सोपी होती, मात्र कन्फ्युजन होऊ शकते एक दुसऱ्या ठिकाणी. त्या शब्दांच्या बाबतीत डायरेक्ट आपलं म्हणजे जे नॉलेज आहे ते न वापरता उत्तरामध्ये काय दिले ते पाहायचं आणि मगच उत्तर द्यायचं. बऱ्याचदा तिथे कन्फ्युजन होऊ शकतं. जसं गव्हाचा घास असं तुम्हाला वाटू शकतं, जसं तांदळाचा घास दिला होता. हे कन्फ्युजन होऊ नये. जसं कालच्या पॅसेजमध्ये पण रत्नागिरी आजोबाचं गाव होतं, मावळंगे मावशीचं गाव होतं, माई मावशीचं, पण लगेच कोणी कोणी रत्नागिरी उत्तरं देऊन टाकली. तर असं नाही करायचं. पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित पाहायचा, पॅसेजमध्ये उत्तर पाहायचं तेच आहे का. बऱ्याचदा घाईघाईमध्ये सोपी उत्तरं जी असतात ती चुकतात. मग जे येत नाहीये, जे अवघड आहे ते चुकलं तर ठीक आहे ना, पण जे येते जे सोपं आहे ते जर चुकवून यायचं म्हटलं तर मग आपल्यासारखे मूर्ख दुसरं कोणी नसेल. कारण मग आपल्या हाताचे मार्क आपण घालवतो, हाताने आपले मार्क्स आपण घालवतो आणि रिझल्टमधून मग बाहेर पडतो आणि मग रडत बसायचं की मला डिप्रेशन आलंय, मग मी काय करू. ज्यावेळेला वेळ आहे, ज्यावेळेला माहिती आहे तुम्हाला एक्झाम पुढे आहे, त्यावेळेलाच तयारी करा. आता जी होणारी एक्झाम आहे त्याचा जर विचार केला तर एक्झामची डेट जुलै मंथमधली दिलेली आहे. साधारण आय थिंक 18 जुलैपासूनच्या डेट दिलेत. मग तिथे लिहिले असं की एक्झामच्या डेटबद्दल सर्वस्वी निर्णय ते घेतील स्वतःहून म्हणून. मग लगेच त्याच्यामध्ये आपण काय करतो, तथ्य शोधायला जातो की अरे हां, म्हणजे एक्झाम नक्की 18 तारखेपासून नाही होणार आहे. पण 18 तारखेपासून एक्झाम झाली की मग पुढे काय असतं, जसं शिक्षक भरतीची झाली मग परत पुरेसा वेळ नाही मिळाला. जेव्हापासून चालू होती ओरड की एक्झामचं नोटिफिकेशन येणार आहे तेव्हापासून अभ्यास नाही करायचा. नोटिफिकेशन आल्यानंतर जर तिथे लिहिलं असेल की ही अंदाजित तारीख आहे तर त्या तारखेला गृहीत नाही धरायचं आणि बसायचं निवांत. आणि एक्झामची डेट आल्यानंतर म्हणायचं अरे दिवस कसे संपले कळणार नाही आणि मला वेळच नाही मिळाला आणि माझे मार्क गेले, माझा स्कोर नाही आला, जागा खूपच कमी आहेत, मग माझं कसं होणार. मी म्हणते 10 जागा असू देत, 100 जागा असू देत, ती 100 मुलं तर सिलेक्ट होतात ना, मग त्या 100 मध्ये आपलं नाव का नाही, ही विचार करण्यासारखी गोष्ट असते. त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि तो वेळीच केला पाहिजे. नंतर करून फायदा नसतो. आत्ता वेळ आहे, अभ्यास करा, अभ्यासावरती फोकस करा, अभ्यासासाठीच वेळ द्या. बाकीच्या टाइमपासच्या गोष्टी बंद करा आता. आणि डेली लेक्चर मी घेते. मे बी पुढचे 2 दिवस लेक्चरला ब्रेक असेल, कन्फर्म नाही सांगत आहे मी, पण जर 2 दिवस लेक्चर नाही झालं तर त्याचा अर्थ असा नका घेऊ की लेक्चर होणारच नाही आहेत आणि मग आता आम्हाला काही गरज नाही आहे लेक्चर पाहायची, असं नाही आहे. थोडं बाकी कामामध्ये बिझी असल्यामुळे मे बी 2 दिवसांचा लेक्चर जे आहे मी माझ्या बाजूने प्रयत्न करेन लेक्चर प्रोव्हाइड करायचं. पण जर नाही प्रोव्हाइड करता आलं तर तेवढे तुम्ही समजून घेण्याची आवश्यकता आहे. तोपर्यंत मग काय करायचं, मागचे जे इंग्लिशचे पार्ट झालेले आहेत किंवा मागचे जे व्हिडिओज आहेत ते रिवाईज करा. बाकीचे जे काही कुठून तुम्हाला PYQ मिळतील तर ते PYQ सॉल्व्ह करा. स्वतःचा स्कोअर चेक करा. जे टॉपिक अवघड जात आहेत, जसं प्रयोग आहे किंवा समास आहे, याच्यावरती खूप जास्त प्रश्न येतात तर ते टॉपिक परफेक्ट करून घ्या. जास्तीत जास्त उदाहरणं त्याची बघून ठेवा की प्रश्न आल्यानंतर कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. ठीक आहे. बाकी हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की सांगा. फायदेशीर वाटतो की नाही ते पण सांगा. कारण पहिल्या व्हिडिओपासून मी पाहिलं, पहिल्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद, नंतर पण खूप चांगला प्रतिसाद. हळूहळू मुलं काय करतात की नको, म्हणजे मला सगळी उत्तरे येत आहेत या भ्रमामध्ये जातात. किंवा जर आपण अवघड क्वेश्चन म्हणजे जे आहेत तेच घेते मी, असं काही अवघड आणि सोपे असं सिलेक्ट करून नाही घेते. जे विचारलेले आहेत IBPS TCST तेच क्वेश्चन मी घेते. सो काही क्वेश्चन इझी वाटले तर हे खूप सोपं आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, आणि अवघड वाटलं तर हे एवढं अवघड आहे मला येत नाही, माझा कॉन्फिडन्स कमी होतोय म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. मग तुम्ही अभ्यास कुठला करणार. जर दोन्ही अँगलनी तुम्हाला दुर्लक्षच करायचं असेल तर मग तुम्ही फोकस कशावरती करणार, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे. तर अभ्यास करा. येणारी एक्झाम, येणारं वर्ष तुम्हाला एक चांगली पोस्ट मिळवून देऊ शकतं, पण तुमची कन्सिस्टन्सी, तुमचं हार्डवर्क खरंच मॅटर करतं. तुम्ही कारणं शोधत राहिलात ना,
मग रिझल्ट फार अवघड आहे, रिझल्ट येणं फार अवघड आहे. आणि जी गोष्ट हातात आहे आपल्या, किमान त्याचे मार्क्स तरी जाऊ देऊ नका. जसं की मराठीसारखा विषय आहे, बुद्धिमत्तेसारखा विषय आहे, हे हातातले मार्क्स आहेत जे तुमचे नाही गेले पाहिजे. तर त्याच्यावरती फोकस करा, चांगली प्रॅक्टिस करा. बाकी जिथे कुठे अडचण येईल तिथे मी आहेच. बाकी तुमचं सजेशन काय असेल तर डेफिनेटली द्या. आणि जसं मी सांगितलं की या 2-3 दिवसांच्या ब्रेकनंतर इंग्लिशचे वगैरे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत थोडं वेट करा. यापूर्वी झालेले जे व्हिडिओज आहेत, जे प्रश्न आहेत ते रिवाईज करा, ठीक आहे. आणि बाकीचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला टेलिग्रामवरती मिळतच राहतील, त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. बाकी तुमचे सजेशन द्या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.